का कोण जाणे, पण काही फार जास्त बनवण्याची इच्छा नव्हती. फ्रीज उघडला तर आतमध्ये तोंडली होती, पण तोंडलीची भाजी बनवली म्हणजे चपाती बनवणंच आलं. म्हणून म्हटलं आज तोंडलीपासून छान असा मसाले भात बनवूया. तर इथे 1 वाटी बासमती तांदूळ भिजत घातले. इथे मी घेतलेली आहे ही तोंडली, जी बारीक चिरून घेतली. फोडणीसाठी कांदा उभा उभा चिरून घेतलेला आहे. सोबतच हे काही खडे गरम मसाले घेतलेले आहेत, ज्यामध्ये मी घेतले तमालपत्र, 2 वेलच्या, त्याचबरोबर 1 मसाला वेलची, दालचिनी, 2 लवंगा आणि अगदी 7 ते 8 काळे मिरं. सोबतच घेतलेलं आहे चेचलेलं हे आलं आणि लसूण, आणि एक छान असा पिकलेला लाल टोमॅटो घेतलेला आहे, जो असा उभा उभा बारीक चिरून घेतलेला आहे. सोबत हे काही बेसिक आपले फोडणीचे मसाले, आणि हा एक सिक्रेट मसाला मी घेतलेला आहे. चला तर मग लगेच तयारी करूया. तर आज हा भात आपण डायरेक्ट कुकरमध्येच लावणार आहोत, म्हणून मी सगळ्यात आधी कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि मसाले भात करतो आहे म्हणजे त्यामध्ये तूप आलंच, तर 2 चमचे तूप घातलेलं आहे. आता छान तेल आणि तूप असं गरम झालं तर त्यामध्ये लगेचच आपण हा जो बारीक उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो मी फोडणीला घालते. आता हा काही फार आपल्याला लाल किंवा ब्राऊन असा करून घ्यायचा नाही आहे, तर हलकासा मऊ होईपर्यंत फक्त आपण परतवूया, जेणेकरून फक्त याचा कच्चटपणा जाईल. आणि अगदी 2 मिनटं परतवल्यानंतर लगेचच आपण हे जे खडे गरम मसाले घेतले होते, अगदी 1 छोटा दालचिनीचा तुकडा, सोबत 1 तमालपत्र 2 तुकड्यांमध्ये तोडून घेतलेला आहे, आणि 2 लवंग आपल्या हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, सोबत घेतल्या 2 लवंगा आणि 1 मसाला वेलची, आणि सोबतच 7 ते 8 इथे मी काळे मिरं घेतलेलं आहे. एवढेच खडे गरम मसाले आपण यामध्ये वापरणार आहोत. अगदी हलका फुलका हा भात होतो आणि खायला फार टेस्टी लागतो. गरमागरम जर तुम्ही वाढलात तर अप्रतिम ह्याची चव येते. आता ह्यातच मी घातलेलं आहे ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण. आलं लसूण पेस्ट करून घालू नका, मसाले भातामध्ये ठेचलेलं आलं लसूणची चव फार छान लागते. आता ह्यालासुद्धा पुन्हा एकदा 2 मिनटं अगदी मी परतवून घेतलेला आहे, हलकासा याचा कच्चटपणा जाईपर्यंत. आता पुन्हा यात बेसिक काही मसाले घालते. थोडीशी हळद, 2 चमचे आपलं हे लाल तिखट काश्मीरी मिरचीचं आहे, जे फार तिखट नसतं. 1 चमचा आपला घरचा गरम मसाला घातला आहे. थोडासा हिंग घालते आहे मी, आणि सोबतच 2 चमचे धना जिरा पावडर घातलेली आहे. हे सुद्धा अगदी 2 मिनटं आपण परतवून घेऊया. आणि लगेचच आपण जी बारीक चिरून ठेवलेली तोंडली आहे ती यात घालायची आहे. तुम्ही पाहू शकता अगदी उभी उभी बारीक चिरून घेतलेली आहे, आणि ही साधारण पाव किलो एवढी तोंडली होती. तर आता ही सुद्धा अगदी 2 मिनटं मी ह्यामध्ये परतवून घेते, आणि 2 मिनटं ही परतवून झाल्याच्या नंतर आपण ह्यामध्ये आपला जो टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला तो घालणार आहोत. आता इथे हे सगळं आपल्याला कुकरमध्ये शिजणार आहे. फक्त हलकं 2-3 मिनटासाठी आपण परतवून घेतो आहे, जेणेकरून फक्त कच्चटपणा जाईल. आता टोमॅटो ही फार काही मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं नाही आहे. 2 मिनटं परतवून घेतला, मीठ घातलं, आणि आता लगेचच आपला हा जो सिक्रेट मसाला तुम्ही विचारत असाल काय आहे, तर हा आहे आपला सांबार मसाला. कधीतरी भातामध्ये नक्की ट्राय करून पहा, फार छान अशी चव येते आपल्या भाताला याने. तर हा सांबार मसाला मी यामध्ये घातलेला आहे, आणि आता ह्याला मी परतवून घेते. सांबार मसाला साधारणतः 2 टीस्पून एवढा होता. आता ह्याला मी व्यवस्थित असं परतवून घेतलं आहे. अगदी 2 मिनटानंतर लगेचच भातातलं पाणी काढून घेतलं, आणि आता हा जो तांदूळ आहे तो मी यात घालते. आता तांदूळ आपल्याला घालायच्या आधी यामध्ये बासमती तांदूळ घेतला आहे, तर 30 मिनटं भिजवणं गरजेचं आहे, त्यामुळेच हा छान असा फडफडीत होतो. तर कोणत्याही वेळी जर बासमती राईस तुम्हाला छान असा बनवायचा असेल तर नेहमी 30 मिनटं आधी तो भिजत घाला, त्यातलं पाणी काढा, आणि आता हलक्या हाताने मी हा मिक्स करून घेते. आता शिजवते वेळी आपण हा कुकरमध्ये शिजवतो आहे, म्हणून पाणी नेहमीच्या अंदाजापेक्षा थोडंसं कमी घालणार आहोत. म्हणजे आता इथे जर मी हा 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे कच्चा, तर ह्याला मी 1.25 वाटी एवढं पाणी घालणार आहे. कोमट पाणी घेते आहे मी, कोमट करून घेतलेलं आहे. तर हे पहा, 1 वाटी पाणी, आणि सोबत हे आणखीन पाव कप म्हणजे 1.25 कप पाणी इथे मी घातलेलं आहे. ज्या वाटीने तांदूळ मोजून घ्या त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे. आता इथे हे छानपैकी आपलं मिसळून झालं आहे. याच वेळेला तुम्ही इथे मीठ टेस्ट करा. मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं, म्हणून मी पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे, आणि थोडंसं मी यामध्ये लिंबू पिळते. ह्यामुळे याला छान अशी चव येते. आपण एकदा भात शिजला की त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर पेरण्याशिवाय काहीही घालणार नाही आहोत, त्यामुळे सगळे मसाले याच वेळी आपण घालून घेतलेले आहेत. आता इथे छान असा मी लिंबू पिळून घेतलेला आहे. एकदा पुन्हा ह्याला छानपैकी ढवळून घेते, आणि झाकण लावून आपण 3 शिट्या काढून घेणार आहोत. 3 शिट्या काढल्यानंतर पूर्ण प्रेशर जाऊन द्यायचं आहे, आणि त्यानंतर उघडून गरमागरम वाफाळता हा भात आपण सर्व करणार आहोत.
तर इथे मी झाकण लावलं आहे. 3 शिट्या काढून थंड करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला झाकण उघडून मी दाखवते. फार छान फडफडीत अगदी सुट्टा असा हा भात होतो. अजिबातही चिकट होत नाही. जर तुम्हाला हलका चिकट पाहिजे असेल तर 1.25 कपच्या ऐवजी तुम्ही 1.5 कप पाणी घाला यामध्ये. छान असा भात आपला तयार होतो. तर हे पहा इथे आपला आता हा प्रेशर केल्यानंतर मी झाकण काढलं आहे. हे तुम्ही पाहू शकता आपला भात जो आहे तो छान शिजलेला आहे. आता लगेच चमचा भरभर न फिरवता फक्त साईड्स आधी आपण मोकळ्या करून घेतो आहे आणि मग यामध्ये कोथिंबीर पेरून तीसुद्धा हलक्या हातानेच अशी भातामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हा गरमागरम सर्व करणार आहोत. फार गरम आहे, दाणा तुटू शकतो, म्हणून हलक्याच हाताने आपल्याला याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पहा छानपैकी यावरती मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पेरली आहे आणि आता मी हा सर्व करते. तर इथे सर्व करण्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे ज्यामध्ये छान असा गरमागरम आपला वाफाळता हा तोंडली भात मी सर्व केलेला आहे. यासोबतच मी सर्व करणार आहे थोडंसं सॅलेड. तर सॅलेडमध्ये मी घेतलेली आहे काकडी, सोबतच छान छान उभं असं चिरून घेतलेलं गाजर, कांदा आणि थोडंसं बीटरूट. सोबत मी देणार आहे घरी बनवलेलं आपलं हे फ्रेश दही. तर छान असा माझा हा डिनर मेनू रात्रीचा हलका फुलका महाराष्ट्रीयन स्टाईल तोंडली भात रेडी झालेला आहे. सोबतच वरून मी थोडंसं तूप पेरलं होतं आणि हे पहा अगदी छान हळफळीत असा आपला हा तोंडली भात इथे रेडी झालेला आहे. तुम्हीसुद्धा कधीतरी हा असाच हलका फुलका डिनरसाठी तोंडली भात नक्की ट्राय करून पहा. फार छान रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.